सातारा जिल्ह्यातील मान आणि खटाव हे दोन तालुके पूर्वीपासूनच दुष्काळी म्हणून ओळखले जातात. परंतु गेल्या काही वर्षापासून उरमोडी, टेंभू, जिहेकटापूर, टेंभूचे पाणी दुष्काळी भागांना मिळाल्याने शेतकरी सुखावले असून पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याची ही गंभीर समस्या दूर झालेली आहे. यामुळे दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा मान तालुका सुजलाम सुफलाम होताना दिसत आहे. उत्तर मानमधील वडगावमध्ये देखील खडकाळ भागात बालाजी जगदाळे यांनी प्रथमच डाळिंबीची शेती केली असून त्यांनीही लाखोचे उत्पन्न मिळवले आहे. त्याबद्दल बालाजी जगदाळे यांचे वडील कालिदास जगदाळे व बालाजी जगदाळे यांचे श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय गांधी, निलेश अडसूळ, सोहेल शेख यांनी सन्मान करून सत्कार देखील केला आहे. दरम्यान सातारा न्यूजचे मान तालुका प्रतिनिधी धीरेनकुमार भोसले यांनी प्रगतशील शेतकरी बागायतदार बालाजी जगदाळे आणि संजय गांधी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डाळिंबातून मिळणारे उत्पन्न व डाळिंबातील त्रुटी व शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. मान तालुका तसा अनेक दशकांपासून दुष्काळ म्हणून ओळखला जातोय. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुद्धा मान खटाव हा दुष्काळी राज्यभर प्रसिद्ध होता. आता मानच्या उत्तर भागात असेल किंवा एकंदरीत बिदाल असेल, पांगरी भागात पाणी येताना दिसतंय. प्रत्यक्षात तुम्ही आता डाळिंबाची शेती केली, काय सांगाल? आज जी आमच्या माळ रानावर ही डाळिंब फुलले, तर ही डाळिंब फुलताना सगळ्यात मोठी बिकट परिस्थिती होती ती पाण्याची परिस्थिती होती. आणि हे सगळं श्रेय जाते ते कारण ह्या भागात ह्या डोंगरात आसपास 100-200 एकरात काहीच नाही. आणि ह्या डोंगर माळावर ही डाळिंब फुलली त्याला कारण एकमेव की कृष्णामाईचं पाणी जे एकटापूरच्या माध्यमात नांदेड धरणात आलं, नांदेड धरणात आमच्या वडगावला आलं. याचं सगळं श्रेय मंत्री महोदय जयकुमार गोरेभाव यांना जाते. त्यांनी हे पाणी इथं आणलं, त्याच्यामुळे आमची डाळिंब पिकली किंवा आमची शेती हिरवीगार, म्हणजे आमच्या ह्या शेतीला हिरवा शालू नेसवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मंत्री महोदय जयकुमार गोरेभाव यांनी केलं. आणि त्यामुळं हे सगळं श्रेय असेल किंवा आम्हाला शेतकऱ्यांना जे उत्स्फूर्तता जी आली किंवा शेती करण्याचा जो उत्तुंग प्रतिसाद वाढायला लागला आमच्या बिदाल भागात, वडगाव भागात, पांगरी भागात, तर तो फक्त मंत्री महोदय जयकुमार गोरेभाव यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि तसं डाळिंब मी काही मुळाचा हाडाचा शेतकरी नाहीच आहे. शेती करताना जे डाळिंबातले महागुरु बिदालला 55 एकर डाळिंब ज्यांची आहे आणि सलुगणे असे संजय काका गांधी यांच्या मार्गदर्शनानं डाळिंब लावली. मला पहिल्यांदा वेड्यात काढायची, तू फिरतोय हे करतोय, येईल का नाही येईल का, पण ते आज आलंय. मग हे आलंय तर कुणामुळे आलंय तर जयाभाऊंच्या पाण्यामुळे आलंय. आणि दुसरं संजय काकांचं मार्गदर्शक आणि आमचं डाळिंबातलं मार्गदर्शक निलेश आबा गोरे, म्हणजे आडसूळ, निलेश आबा आडसूळ यांच्यामुळे आलं. का तर निलेश आबांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी 195 त्यांचं डाळिंब दिलं. म्हणजे हा एक आम्हाला शेजार, आमचा शेजार कसा असावा प्रत्येकाला म्हणतात ना, शेजाऱ्याचं घर चांगलं असेल तर शेजारी पण चांगला येतो. आणि काकांच्या प्रत्येक वेळेच्या टोंगण्यामुळे निलू आबा एक दिसाडी येऊन माझ्याकडनं करून घेतलंय आणि ते आलेलं आहे. आणि
म्हणजे मला समाधान आज एवढंच आहे की माझ्या या रानातलं किंवा या परिसरातलं हे पहिलं उत्पन्न आहे. आणि हे उत्पन्न येण्यामागं आमच्या घरातल्यांची साथ आहे सगळ्यांची. आणि त्या घरातल्यांच्या साथीबरोबर पाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते पाणी आलं आणि ज्यानं केलंय आलंय त्याला आलंयच म्हणलं पाहिजे. नाहीतर आम्ही इतके दिवस फिरलोच की मागं पुढं कुठं काय काय, पण काय नाही झालं. पण आता ह्या पाण्यामुळं आम्ही इथून पुढे चांगली शेती पिकवू आणि चांगले उत्पन्न घेऊ. त्यामुळं आमचं मनापासून जयकुमार गोरे भावना मनापासून खूप खूप धन्यवाद. आता हा भाग खडकाळ म्हणून ओळखला जातो, पण दगडालाही जसं पाझर फोडायचा संकल्प आहे, तसं इथं पण तुम्हाला काय जणांना विरोध केला असेल की खडकाळ भागात कशाची डाळिंब पिकते सुरुवातीच्या काळात. आता काय सांगाल त्यांना? पाणी असलं की सगळं काय करता येतं. त्याच्यामुळं आता आमच्याकडे पाणी भरपूर आलंय, त्याच्यामुळे दगडाची ही माती होती. आणि पाणी आल्याबरोबर आम्ही 2017 पासून देशी गायचं संगोपन चालू केलं. आणि त्या संगोपनातून देशी गायच्या शेणखतामुळे ही बाग येते. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपल्या दारात किमान एक तरी देशी गाय ठेवावी, तिचं संगोपन करावं आणि तिच्या खतापासून जीवामृत पासून शेती ही उत्तम होते. त्याच्यामुळे खडकाळ भागात ही डाळिंब येते. आणि करायचं म्हटलं जिद्द असली आणि चांगले महागुरु बरोबर असले तर सगळं काय होतं. 55 एकर डाळिंब तुम्ही पिकवू शकला, पण आता या वडगाव असेल किंवा पांगरे असेल, म्हणजे मानसा उत्तर भाग असेल, या भागात लोक पहिले म्हणत होते की इकडे पाणी येऊ शकत नाही, परंतु पाणी आलंय आणि आता प्रत्यक्षात तुमचे सहकारी असतील बालाजी जगदाळे यांनी आता पहिली तोड काढली आणि या भागातल्या या पंचकृषीतलं पहिलंच पीक म्हणता येईल की जे डाळिंबाचं घेतलंय त्यांनी. आणि त्यासाठी तुमचं मार्गदर्शन महत्वाचं ठरलंय किंवा अडसूळ साहेबांचं मार्गदर्शन असेल महत्वाचं ठरलंय. तर काय सांगाल इकडे शेतकऱ्यांना? डाळिंब शेती ही शेतकऱ्याच्या प्रगतीचं एक चांगलं उदाहरण आहे. फक्त जसा आपण व्यवसाय करतो त्या पद्धतीनं जर शेती केली, त्या पद्धतीने कुठलाही उद्योग केला तर 100% आपल्याला शेतीतून पैसे मिळतात. मी 30-40 वर्ष शेती केली, पैसे चांगले मिळाले, मला डाळिंबीतून चांगले पैसे मिळाले, नावही माझं भरपूर झालं डाळिंबी क्षेत्रामध्ये. आता हे निलेश अडसूळ असतील, सतीश ढोक असतील, असे बरेच जण आहेत बालाजीसारखे नवीन जे मुलं आहेत की जे ह्या क्षेत्रामध्ये डाळिंबीच्या उतरलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो. की ह्याच्यात माझे 5 कोटी झाले, 2 कोटी झाले, 10 कोटी झाली हे सांगणारे असे बरेच असतात. पण प्रत्यक्षात करून न मोठे आकडे सांगता की बाबा प्रयत्न करा, पैसे होतील तर एकरी 5-7 लाख रुपये अगदी आरामशीर डाळिंबातून होतात. 2-3 लाख रुपये, 2-2.5 लाख रुपये खर्च चांगल्या प्रकारे केला तर 2-2.5 लाख रुपये खर्च होतो. 3 लाख रुपये, 4 लाख रुपये एकरी आरामशीर राहतात. आता सतीश डोक सारखे, निलेश आडसूळ सारखे त्यांचे 10-10 लाख रुपये, 12-12 लाख रुपये एकराचे होतात. तर त्यांनी 3-4, 3.5 लाख रुपये खर्च केले तरी त्यांना 6-7 लाख रुपये गेले 6-7 वर्ष बापू जगदाळे म्हणून बदलचे त्याची आता सगळ्यात मोठी बाग आहे. असे कुठीत पैसे होतात त्यांचे. पण काही महाबागा असतात, सांगतात की आम्ही 5 कोटीचं विकलं, 10 कोटीचं विकलं. तर शेतकऱ्यांची फसवणूक करू नका. वस्तुस्थिती शेतकऱ्याला आणि शेतकऱ्यांना समजून घेऊन सांगितलं पाहिजे, सत्यता सांगितली पाहिजे की बाबा करू नको किंवा ह्याच्यातून मी मार्गदर्शन करतो. चुकीचं औषधं सुद्धा शेतकरी एकमेकाला सांगत नाही. एवढी प्रवृत्ती वाईट आहे तर ती नसावी. सहकार्य केलं तर त्याचे कष्ट करून ते पैसे मिळवणार. आपल्याला सांगायला काय प्रॉब्लेम नसतो, ते सांगितलं पाहिजे. आणि हे जे ह्या माळात उभं राहिलेलं आहे हे फक्त आणि फक्त जयकुमार गोरे जे आमचे मित्र आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्या प्रयत्नातून हे पाणी आलेलं आहे. हे जे ह्याच्या अगोदरचे बरेचसेच आले गेले पण ते फक्त भुकत होते की पाणी आणतो इलेक्शन आले की, आणि परत ते फिरकत सुद्धा नव्हते. परंतु गोरेभाऊंनी ते दाखवलं, करून शब्द दिला त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवली. त्यामुळे त्यांचं पहिलं शतश आभार मानले पाहिजे. कारण मी स्वतः 300 एकराचा बागायतदार आहे, परंतु पाणी नव्हतं तर आमची किंमत 0 होती. आज ह्या आमच्या बागायतदारी जमिनीमध्ये असल्या ह्या माळात जिथं दगड कुसळ पिकत नाही त्या जागेवर त्या डाळिंबाची बागांना माहिती, त्या मालकाचंही कौतुक केलं पाहिजे. त्याला मार्गदर्शन करणार निलेश आडसूळ त्यांचंही कौतुक केलं पाहिजे. की सहकार्य एकमेकाला असणं सगळ्यात गरजेची बाब आहे. आमचे मित्र सोहेल शेख आहेत, ते मधून अजून येऊन जाऊन बालाजीला थोडं मार्गदर्शन करतात. अशा पद्धतीनं शेती करावी तर ती व्यापारी तत्वानं शेती करा. व्यापार म्हणून बघा, आपण
सायकलचं दुकान असेल तर आपण सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत बसतोय. पण शेतीत जरी तुम्ही सकाळी 8 पासून 8 पर्यंत शेती केली तर 100% तुम्हाला सोनं मिळेल शेतीतून, काहीच अडचण नाही. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला